मोठ्या राजकीय बातम्या पाहूया। दिवाळीनंतर राजकीय बार फुटणार, सूत्रांची माहिती। मनपा निवडणुकीची प्रक्रिया 3 टप्प्यामध्ये पार पाडण्याचं नियोजन। नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, डिसेंबरमध्ये नगरपालिका नगरपंचायती, तर जानेवारीमध्ये सर्व पालिका निवडणुका घोषित होणार। मनपा निवडणुकीबाबत तिन्ही पक्षामध्ये अधिकृत चर्चा नाही। शक्य असेल तिथे माहिती करणं आमचा प्रयोग राहील। जिथे शक्य नाही तिथे आम्ही आग्रह देखील करणार नाही। दादांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांची माहिती। राष्ट्रवादीची भूमिका, विचारधारा काय, यासाठी चिंतन शिबिर। समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादीची ओळख, नागपूरमधून अजित पवारांचं प्रतिपादन। राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्ये लवंगी फोडली नाही। राहुल गांधी सिरियल लायर, ते एकही पुरावा देऊ शकले नाहीत। राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे प्रश्न उपस्थित केले। अदानी बोलायला लागले तर सत्यमेव जयतेची व्याख्या बदलावी लागेल। निवडणूक आयोग म्हणजे भाजपचे कार्यकर्ते, संजय राऊतांचा आरोप। आनंद दिघेंनी आमची शिवसेना कधी विकली नाही। त्यांनी मातोश्रीसोबत निष्ठा कायम ठेवली। बाहेर पडलेले सगळे गद्दार आहेत। गद्दारांना आनंद दिघेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, संजय राऊतांची शिंदेंवर टीका। ओबीसी जात नाही हा वर्ग, 4 ते 5 रीट याचिका दाखल झाल्या। जिथे जरांगे बसतो तिथेच आमची पहिली रॅली झाली। याआधी उपोषण झाले पण कुणीही तिथे बघत नव्हतं, भुजबळांचा निशाणा। राज्यामध्ये ठिकठिकाणी ओबीसी एल्गार रॅली काढणार। पहिल्यांदा मराठवाड्यानंतर गरज पडली तर मुंबईमध्ये रॅली होणार, छगन भुजबळांची माहिती। धनंजय मुंडे बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करतायत। लोकांना जाती जातीमध्ये गुंतवून ठेवण्याचा सत्ताधारी आमदारांचा प्रयत्न। आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न। आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका।